न्यूज इंडिया 27 नव्या पिढीचं नवं माध्यम। गणेशोत्सव साजरा करण्यासाठी पोलीस प्रशासन, मनपा, विद्युत विभाग व इतर संबंधित विभागांच्या कायदेशीर परवानगी घेऊनच साजरा करावा। तसेच गणेशोत्सवादरम्यान मंडळांनी सुरक्षिततेकरिता सीसीटीव्ही कॅमेरे, सभासदांची नेमणूक, महिला पुरुष यांच्या वेगवेगळ्या रांगा लावणे, पोस्टर बॅनरची परवानगी घेणे, ध्वनी प्रदूषण होणार नाही, वेळेचे बंधन पाळतील, सोशल मीडियावर आक्षेपार्ह मेसेज प्रसारित करणार नाहीत, अफवांवर विश्वास ठेवू नये व पसरवू नये अशा सूचना अंबड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील पवार यांच्या वतीने देण्यात आल्या। गणेशोत्सवाच्या पूर्वनियोजन करणाऱ्या अंबड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील समस्त गणेश मंडळ प्रतिनिधींसमवेत अंबड पोलीस ठाण्यात शांतता समितीची बैठक आयोजित करण्यात आली होती। या प्रसंगी वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील पवार बोलत होते। यावेळी त्यांनी समस्त मंडळाच्या प्रतिनिधींना संबोधित केले, तसेच कोणताही अनुचित प्रकार घडू नये याबाबत मार्गदर्शन केले। सदर बैठकीत गणेश मंडळाचे पदाधिकारी यांच्यासोबत विविध विषयांच्या अनुषंगाने चर्चा करून त्यांच्या समस्या ऐकून घेत त्यांच्या समस्यांचे निराकरण करण्यात आले। गणेशोत्सव मंडळाच्या पदाधिकारी यांना गणेशोत्सव उत्साहात व शांततेत पार पाडण्यासाठी आवाहन करण्यात आले। सदर बैठकीस महावितरणचे, मनपाचे अधिकारी यांच्यासह शांतता समिती व गणेशोत्सव मंडळाचे पदाधिकारी उपस्थित होते। अंबड पोलीस स्टेशन मध्ये शांतता समिती आणि गणेशोत्सव मंडळ यांच्या पण संयुक्त मीटिंग घेतलेली आहे। यामध्ये सध्या आगामी गणेशोत्सव जो आहे 7 तारखेपासून साजरा होणार आहे, तर त्यामध्ये माननीय न्यायालयाने, शासनाने जे काही नियमावली ठरवून दिले त्या पद्धतीने शांततेत नियमांचं पालन करून सणोत्सव साजरा करायचा आहे। आणि नाशिक शहराचे पोलीस आयुक्त माननीय संदीप कर्णिक सर, DCP झोंटू मॅडम, श्रीमती मोनिका राऊत मॅडम आणि SP श्री शेखर देशमुख सर यांनी आम्हाला वेळोवेळी मीटिंगमध्ये सूचना दिल्या आहेत। त्या सूचनांची अंमलबजावणी करता गणेश मंडळाची मीटिंग घेऊन जे काही नियमावली म्हणजे 10 नंतर DJ वाजवायचा नाही किंवा याच्यामध्ये मिरवणुकीमध्ये DJ वापरायचा नाही, पारंपरिक वाद्यांचा वापर करा, त्याच्यात प्रत्येक गणेश मंडळामध्ये CCTV कॅमेऱ्याचा वापर करा, नंतर महिला व बालिकांचं सुरक्षा करता तुमचे व्हॉलंटियर्स जे आहेत ते नेमणूक करा त्याची, आणि शांततेने विसर्जन जो आहे मिरवणूक किंवा जे आहे प्रोसेशन निघणार आहे तर त्याच्यामुळे कुठलेही गैरप्रकार होणार नाही। तर ह्या पद्धतीने ज्या काही सूचना होत्या त्या आपण दिलेल्या आहेत। तसंच ध्वनी प्रदूषणाचा मुद्दा आहे की DJ अजिबात लावायचं नाही आपण, तर आम्ही त्या दृष्टीने गणेश मंडळाला आपण सूचना दिलेल्या आहेत। तसंच सेफ्टी करता विजेचं कनेक्शन घेताना चोरून वीज वापरू नका, अधिकृत मीटर घ्या त्याच्यानंतर ते व्यवस्थित त्याचं सीलिंग करा जेणेकरून पावसामध्ये कुठं विजेचा धक्का लागून कोणाला काही इजा पोचू नये। त्यानंतर आम्ही मंडळांना सांगितलं की तुम्ही जे फायर सेफ्टीचं इक्विपमेंट आहे तर फायर ब्रिगेडचं पोर्टेबल युनिट ठेवा ते, जेणेकरून काही मंडपात आग वगैरे लागली इमर्जन्सी ती विझवता येईल। आणि याच्यामध्ये जे काही भाविक दर्शनाला येणार आहेत तर त्यांच्या व्यवस्थित रांगा करा, महिलांची रांग वेगळी करा, पुरुषांची रांग वेगळी करा। आणि त्यानंतर गणेश मूर्तीचं रात्री रक्षण करण्याकरता तुम्ही देखील तिथं गणेश मंडळाचे सदस्य उपस्थित राहायला पाहिजे, जेणेकरून काही मुख्य प्राणी वगैरे काही बैलसारखे तिथं मंडपात घुसून मूर्तीचं नुकसान होईल किंवा पडेल अशी घटना घडणार नाही। बॅरिकेटिंग व्यवस्थित करा। तसेच सध्या सोशल मीडियावर वेगवेगळ्या अफवा पसरवल्या जातात, तर त्या अफवावर विश्वास ठेवू नका। गणेश मंडळांनी जे आहेत आपले बॅनर किंवा देखावे लावताना कुठेही धार्मिक द्वेष निर्माण होणार नाही किंवा लोकांच्या भावना दुखवल्या जाणार नाही या पद्धतीने बॅनर लावायचे आहे आणि आनंदाने उत्साहाने गौरी गणपतीचा सण साजरा करायचा अशा सूचना दिल्या सर।